मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। सरकारनं मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यातील 9.5 लाख शेतकऱ्यांना 8,733 कोटींची नुकसान भरपाई मराठवाड्याला दिली आहे। मात्र अजूनही ई-केवायसी केलेली नाहीये आणि म्हणून 2,41,892 शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीयेत। शेतकऱ्यांसाठीची 131 कोटी 53 लाख रुपयांची रक्कम सरकार दरबारी ही पडू नये। जर मार्च अखेरीस ई-केवायसी केली नाही तर सर्व रक्कम ही सरकारला परत पाठवावी लागेल आणि त्यामुळे मदत येऊनही ई-केवायसी न करणारे हे शेतकरी कोण हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय आणि त्यामुळेच विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घेण्याचं आवाहन केलंय। आपल्याकडे 2,41,892 ही आपल्या विभागातील एवढे शेतकरी आहे। या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचं ई-केवायसी अद्याप केलेलं नाही। तर आपलं ई-केवायसी अद्याप राहिलेलं शिल्लक राहिलं असेल त्याच्या याद्या सर्व तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत। आपल्या नावाची आपण जर का खात्री करून घेतली तर आपल्याला त्याची जी काही त्रुटी आहे ती त्रुटी पूर्तता करून घेतल्यानंतर सर्वांच्या अकाउंटला पैसे जातील की मार्चच्या नंतर आपल्याला हे सगळे पैसे शासनाच्या खाती आपल्याला जमा करावे लागतील। त्याच्यामुळे माझी पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की ज्यांचं ई-केवायसीचं काम शिल्लक राहिलं असेल त्यांनी ताबडतोब आपलं ई-केवायसी आपल्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन किंवा तपासून घेऊन ते एकदा पूर्ण करून घ्यावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।